आयातुल्ला खोमेनी मरण पावल्यामुळे इंडियातले शिया मुसलमान शोक मनवत आहेत. पण इराण आणि इंडियातले शिया मुसलमान यांच्यात खूप जुनं नातं आहे. जवळपास 500 वर्षाआधी प्रामुख्याने जगभरातली जेवढी मुस्लिम राज्य होती ती सुन्नी इस्लामला मानणारी होती. पण 1501 मध्ये पहिल्यांदा इस्माईल नावाच्या माणसाने इराणमध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या शिया ग्रुप्सला एकत्र करून पूर्ण इराणवर विजय मिळवला आणि आपला राजधर्म घोषित केला शिया इस्लाम. आणि इतिहासात पहिल्यांदाच इतकं मोठं शिया इस्लामिक राज्य स्थापन झालं होतं. आणि त्या राज्याचं नाव होतं सफाविद डायनेस्टी आणि त्याचा पहिला रूलर बनला शाह इस्माईल. आणि त्या दरम्यान कर्नाटकच्या बिजापूरमध्ये बहामनी सल्तनतीमधून एक वेगळी सल्तनत निर्माण झाली होती. ती होती बिजापूर सल्तनत आणि तिचा फाउंडर होता युसुफ आदिल खान. इराणच्या शाह इस्माईल पासून प्रेरित होऊन त्याने सुद्धा भारतामध्ये पहिल्यांदा आपल्या राज्याचा धर्म शिया इस्लाम असा घोषित केला. कारण त्याच्या आजूबाजूला जेवढ्या सल्तनती होत्या त्या सुन्नी इस्लामिक होत्या आणि त्याला इराणच्या बलाढ्य सफाविद डायनेस्टीचा सपोर्ट हवा होता. बिजापूरमध्ये हळूहळू इराणमधल्या सगळ्या प्रथा फॉलो केल्या जाऊ लागल्या. राज्यकारभारही त्यांच्याप्रमाणेच चालवला जाऊ लागला. इराणमधून आर्टिस्ट, आर्किटेक्ट, मिलिटरी कमांडर यांना बोलून मोठी पदं देण्यात आली. युसुफने तर स्वतःच्या मुलाचं नाव इस्माईल ठेवलं आणि असं म्हटलं जातं की विजापूरचे आदिलशाह जे शहा पदवीला होतात ती इराणच्या सफाविदांनीच त्यांना दिली होती. पण विजापूरमध्ये वाढत चाललेला इराणचा प्रभाव ऑलरेडी काम करत असलेल्या सुन्नी कमांडर्सना मान्य नव्हता. पण पुढे जाऊन विजापूरमधल्या सुन्नी कमांडर्सचा प्रभाव पुन्हा वाढला आणि तिसरा सुलतान म्हणजे इब्राहिम आदिलशाह जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने पुन्हा विजापूरला सुन्नी इस्लामिक घोषित केलं. त्यामुळे जेव्हा जेव्हा विजापूरमध्ये इराणमधून आलेल्या कमांडरचा प्रभाव वाढायचा तेव्हा विजापूर शिया इस्लामिक व्हायचं आणि जेव्हा जेव्हा दख्खनेतल्या कमांडरचा प्रभाव वाढायचा तेव्हा तेव्हा विजापूर सुन्नी इस्लामिक व्हायचं.